नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, उद्या बीडची पोलीस पाटील पदाची परीक्षा जी आहे, ती उद्या या ठिकाणी होणार आहे 11 ते 12:30 या कालावधीमध्ये. आणि ज्या सूचना आहेत, त्या सूचनेसाठी या ठिकाणी बघा, ही जी प्रेस नोट आहे, ती जारी केलेली आहे. जे विद्यार्थी म्हणत होते, की सर पैशाचा व्यवहार सुरू आहे, काही जणांनी पैसे भरलेले आहेत, मार्क्स वाढवणार आहेत वगैरे, वगैरे. तर त्यांच्यासाठी ही प्रेस नोट महत्त्वाची आहे बघा. यामध्ये सरळ-सरळ ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि परीक्षा मित्रांनो पारदर्शकच होणार आहे. ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांचं निश्चित या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि ज्यांनी कुणी सेटिंग लावण्याचा प्रयत्न केला असेल किंवा ज्यांना वाटलं असेल आपण पैसे देऊन या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो, तर असं अजिबात होणार नाही. ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर बघा, उद्या मित्रांनो 1179 पदाकरता या ठिकाणी परीक्षा होणार आहे. परीक्षार्थी जे बसलेले आहेत ते 11,325 परीक्षार्थी बसलेले आहेत आणि तुमची जी परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेची केंद्र तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा, बीड, आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई, परळी यामध्ये एकूण 33 परीक्षा केंद्र असणार आहेत आणि या 33 परीक्षा केंद्रावरती 11 ते 12:30 या कालावधीमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे बघा, की परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पडण्याकरता उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया यांची स्तरावरून अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्ती अधिकारी कर्मचारी यांना सदर परीक्षेच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिलेले आहे. म्हणजे जे उपविभागीय दंडाधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे परीक्षा घेण्यासाठी. म्हणजे हे प्रशिक्षित अधिकारी या ठिकाणी किंवा कर्मचारी जे आहेत ते तुमच्या परीक्षेसाठी असणार आहेत. त्यानंतर बघा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यानंतर परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाही या दृष्टिकोनातून भरारी पथक सुद्धा तैनात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सजग राहायचं आहे. कोणताही गैरप्रकार अजिबात करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर्व परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत आणि हीच गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, की परीक्षेमध्ये काही गैरकारभार झालेला आहे किंवा विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडलेले आहेत, कमी मार्क्स पडलेले आहेत, तर तुम्ही या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता. आता हिंगोलीच्या वेळेला सुद्धा बरेचसे विद्यार्थी मित्रांनो, अफवा फार असतात, तर अफवांना बळी पडू नका. तुमच्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय अजिबात त्याच्याबद्दल वाच्यता करू नका. अन्यथा तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला जर शंका असेल, तर तुम्ही या ठिकाणी त्यांनी प्रेस नोटमध्ये म्हणलेलं आहे, की सर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी काय होणार आहे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 2023 चे कलम 163 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे 100 मीटर परिसरामध्ये कोणीही असणार नाही. पोलीस किंवा त्यांच्या जे काही अधिकारी असतील त्यांच्या व्यतिरिक्त. आता ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनामध्ये काय म्हणलेलं आहे बघा. मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार नाही. लक्षात ठेवा, मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला नेता येणार नाहीत. पेपरच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे. म्हणजे 11 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. 11 वाजता जर पेपर तुम्ही लिहायला सुरुवात केली आणि तुमचा पेपर 12 वाजता संपलेला असेल, तरी सुद्धा तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. तुम्हाला 12:30 वाजताच्या ठिकाणी 12:30 तुम्हाला परीक्षा केंद्राच्या बाहेर जाता येणार आहे. त्यानंतर नेमून दिलेले परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा असेल. म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, हॉल तिकीट वगैरे, या गोष्टी ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्याच तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाता येणार आहेत. पुढे बघा, सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेश पत्रासोबत तुमच्याकडे स्वतःचं प्रवेश पत्र असणं आवश्यक आहे. स्वतःचे आधार कार्ड कंपल्सरी आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही, म्हणजे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असेल तरी चालतं किंवा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असलं तरी चालतं. म्हणजे यापैकी एक जे तुमचं ओळखपत्र आहे ते कंपल्सरी असणं आवश्यक आहे. म्हणजे आधार कार्डच असावं अशी सक्ती अजिबात नाही. तर आधार कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र म्हणजे तुमचं मतदान किंवा वोटर कार्ड ज्याला आपण म्हणतो ते, आणि ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक असेल तरी चालून जाऊ शकतं. त्यानंतर बघा, यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत असणे आवश्यक आहे. आता छायांकित प्रत तर तुम्ही घेऊन जावाच, पण त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल सुद्धा न्यायचं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर सदर परीक्षेकरता 9 वाजता उपस्थित राहण्याबाबत याद्वारे सूचित करण्यात येत आहे. म्हणजे परीक्षा केंद्रावरती तुम्हाला 9 वाजता हजर राहायचं आहे. सकाळी 10:30 वाजेनंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देता येणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. गावातले असे काही लोक असतात, की ज्यांना तुम्हाला परीक्षेला अडथळा आणायचा असतो. ते कोणत्याही मार्गाने तुम्हाला या ठिकाणी परीक्षेपासून वंचित ठेवू शकतात. म्हणून तुम्हाला गुप्तपणे 9च्या अगोदरच त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती हजर राहायचं
आहे. त्यानंतर बघा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक व्हिडिओ मी आता थोड्या वेळानंतर स्टेटसला ठेवणार आहे किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. तो व्हिडिओ जो आहे तो आवर्जून बघा. कारण उद्या तुम्ही परीक्षेला जाणार आहे आणि परीक्षेला जाण्याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची आहे, याबाबतचा व्हिडिओ आपण टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. त्याचसोबत माझ्या WhatsApp स्टेटसला सुद्धा ठेवणार आहे. तिथे जाऊन तुम्ही बघायचं आहे. त्यानंतर बघा, सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व सुरळीत पार पडण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही, असे विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड यांनी म्हणलेले आहे. तर विवेक जॉन्सन इथं नाव लक्षात ठेवा, जिल्हाधिकारी आहेत बीडचे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या सूचना आहेत. या सूचनांचं पालन करा आणि आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे मी जो व्हिडिओ सेंड करणार आहे त्यामधून तुम्ही पाहू शकता. तर एवढीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती. तर उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी मित्रांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. कोणत्याही आमिषाला बळी न पडता किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता तुम्ही या परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि अ, अगदी आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरं जा. ज्याने अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासावरती परीक्षा द्या. कोणतंही टेन्शन घेऊ नका. अतिरिक्त वाचन करू नका. आज 5 वाजता तुम्हाला सर्व अभ्यास या ठिकाणी बंद करायचा आहे. 5 वाजल्याच्या नंतर तुम्ही रिलॅक्स राहायचं आहे आणि रिलॅक्सपणे पेपरला जायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.